नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। दुपारचे वाजलेत बघा 4:45 झालेले आहेत आणि हे बघा इकडे मी काय करतेय, मी दूध उकळायला लागली आहे। मला आता चहा टाकायचा आहे। खरे दुपार झाली तर मला आता मी चहा घेणार आहे। तर काय झालं, सकाळी मी विरांशला कस्टर्ड फ्रूट सलाड दिलं होतं। फ्रूट सलाड दिल्यानंतर त्याला आवडलं ते कस्टर्ड। काय कोण कस्टर्ड म्हणतात तर कोण फ्रूट सलाड म्हणतात। तर बघा आवडल्यानंतर पुन्हा रसिका म्हटली, अगं मम्मी माझ्याकडे एक लिटर दूध पिशवी तशीच पडून आहे, 2 पिशव्या आहेत माझ्याकडे, म्हणजे 1 लिटरचे असे 2 पिशव्या पडून आहेत, तर तू घेऊन जा। आणि विरांशला खूप आवडलं ते। मी अगदी थोडं बनवलं, मी काही खूप जास्त काही बनवलं नव्हतं। मग आता मग म्हणले घेऊन जाऊन आणलेली मी इकडे आणि त्याचं मी बनवते आता फ्रूट सलाड कस्टर्ड। तर चला, तर दूध तापून घेतलेले जर चांगलं उकळतीये। उकळून हे बघा तिच्याकडनं पावडर आणली, कस्टर्ड पावडर व्हॅनिलाची आणलेली आहे। सकाळी मी हीच बनवली होती, व्हॅनिलाच बनवलं होतं। तर मग आता मी बनवते इकडे कस्टर्ड। तर दूध उकळू द्या, तोपर्यंत मी थोडेफार हे भांडे आवरायचे राहिलेले आहेत ते आवरते। आणि गार वारा सुटलाय बघा आणि पावसाची ये जा त्याच्यामुळे ना थंडी वाजते। चला मी भांडे आवरता बोलते, चहाचं भांडं सापडलं मला, तर बनवते आता मी चहा। हे पहा इकडे बनवते मी आलं घालून चहा, आल्याचा चहा। तर मी आलं घालून चहा बनवते आहे। दूध हे बघा मला केवढ्या मोठ्या प्रमाणात करायचं आहे, तर चिरी यातच वेळ चाललाय बघा। कस्टर्ड पावडर टाकून चांगलं दूध गरम असल्यामुळे मला फ्रीजमध्ये लगेच ठेवता नाही आलं, जास्त गरम आहे। हे पहा इकडं डाळिंबाचे दाणे आणि पपया कट करत बसली ना वेळ लागतो, काजू बदाम पण अजून घ्यायचे। आणि इकडं बघा हे ह्याला ड्रॅगन फ्रूट पण घालायचं आहे, अजून ॲपल हे सगळे चिरेपर्यंतच वेळ लागायला लागले। बारीक काप करावं लागतात ना, त्याच्यामुळे वेळ लागतो। चला, तर मी सगळे काप झाल्यानंतरच तुम्हाला पुन्हा भेटते मी। हे पहा क्वांटिटी बघा, हे ड्रॅगन फ्रूट, हे डाळिंबाचे दाणे, काजू बदाम, पपया आणि ॲपल एवढ्या प्रकारे मी कट करून घेतलेलं आहे। क्वांटिटी पण जास्त घेतलेली आहे। चला हे सगळं आता आपण दूध गार झालं का बघूया, फ्रीजमधलं काढते मी। आणि मग तोपर्यंत ना काजू बदाम थोडं क्रश करून घेते, बारीक करून घेते। हे बघा अशा प्रकारे, हे बघा अशा प्रकारे फ्रूट सलाड सगळे फ्रूट्स ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। कस्टर्ड आता तयार होईल थोड्या वेळाने। आता फ्रीजमध्ये पुन्हा ठेवणार आहे मी। आता क्वांटिटी भरपूर आहे, बघू काय होतं एवढं। चला आता ठेवते मी पुन्हा फ्रीजमध्ये। हे बघा 7:15 झालेत रात्रीचे, संध्याकाळचे। आणि हे बघा मी इकडे मेथीची भाजी निवडली आहे, कोथिंबीर आहे बघा निवडली आहे। आज खूप काही कामं केलेली आहेत आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे। पण मी आता मसाले भातच करणार आहे, कारण का संध्याकाळी काय होतं एवढी भूक नाही लागत, दुपारचं हेवी होत असतं जेवण। तर बघू, तरी हे आले ना, यांना मी विचारणार आहे। तर हे म्हणले
मसाले भात कर, तर करता येईल ना. म्हणले भाजी पोळीच कर. तर पटदिशी काल तर बघा 8:30ला विरांशकडनं जाऊन आलो आणि 8:30ला भाजी पोळी करायचं ठरलं. तर भाजी पोळी भात आमटी सगळं मी अर्धा तासात केले. 8:30 ते 9पर्यंत आम्ही जेवायला बसतो. पण किती वेळ लागतो स्वयंपाकाला? वेळ नाही लागत. करायला लागली करायच्या आधीच वाटतं अजून स्वयंपाक करायचे. तर चला असं मी देवापुढे ते लावलेलं आहे. तर बघा भाजी बिजी निवडली. आता मला अजून गवार शेंगा निवडायची आहे. तर म्हणलं हे तर करूया. पालेभाज्या काय होतात लगेच, नाही तर खराब होतात. कालच आणलेली कोथिंबीर. चला तर मी आता आलं लसणाची पेस्ट ते करून ठेवते. हे पहा इकडे मी बनवते मसाले भात. सगळा माल मसाला टाकलेला आहे. तर काही यांची वाट बघून मिष्टांची वाट बघितली आणि हे काय अजून आलेलं नाही, म्हणून म्हटलं चला जाऊ दे आता यांची वाट कुठं बघता. मी बनवते मसाले भात. चला बघू आल्यानंतर काय रिप्लाय आहे ते. मी मसाले भातामध्ये फक्त कांदा, टमॅटो आणि बटाटा एवढंच टाकलेलं आहे. जास्त काही टाकलेलं नाही. आणि इकडे बघा गवार शेंगा तर निवडते. गवार पण करायचे आहे. हे गवार शेंगा निवडून उद्या करायचे आहे, आज नाही करायची. तर चला निवडते मी गवार. हे बघा रात्रीची वाजलेत 8. आत्ताही आलेत कामावरनं आणि मी यांना विचारतच आहे. बघा बनवलंय मी इकडे मसाले भात. पुलाव पण म्हणता येणार नाही कारण का त्यात घातलेला आहे थोडा मसाला. बघू आता. हे बघा आणि गवार शेंगाची भाजी निवडलेली आहे मी आता. आणि मिस्टरांना विचारलं ते म्हणले चहा कर. मगाशी मी चहा करून पिलेला होता. आता हे गार आहेत ना, पावसातनं आलेले आहेत. तर म्हटलं चहा आता कर, त्याला बनवते आता. चला आता माझा स्वयंपाक उरकलेला आहे आता. आज त्याला बघा छोट्या मुलीला हो छोट्या मुलीला 3-4 दिवसापासून डोळा दुखतो छोट्या मुलीचा. तर आज जाऊन आली दवाखान्यात. तिलाही बरं नाही. काय करावं, सारखं काय ना काय चालूच आहे. आता झोप लागत नव्हती इतक्या दिवस, आता झोप लागायला लागली. तर आता डोळ्याचा प्रॉब्लेम झालाय. चला हे बघा मी आता हे फ्रूट सलाड कस्टर्ड घेऊन चालले रसिकाकडे. चला तिच्याकडेच आता जाऊन ना ओतून येता येईल तिच्या भांड्यामध्ये हे घेऊन.